हा दगड बघा खाली गेला नाही, तिथंच थांबला मित्रांनो. डोंगरावरती काय होतं की रस्ते असतात साईडला आणि रस्त्याच्या शेजारी दरड कोसळते, लँडस्लाईड होतात, खूप ऍक्सिडेंट होतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय की उन्हाळ्यामध्ये मोठे मोठे डोंगरला बनवा लागतो, डोंगर जळतो. पण इथं असं गेले 8 वर्ष झालं काही होत नाही मित्रांनो. इथं बघू शकता काय केलं जातं इथं, हे समजून घेऊया. अनिलजी सांगा ना. सगुणा वन संवर्धन तंत्र हे स्वीटी चंद्रशेखर दादा भडसावळे जे आहेत कृषीरत्न शेतकरी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या तंत्राची निर्मिती झालेली आहे. त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे वाळा गवत आहे. हिंदीमध्ये ह्याला खसग्रास म्हणतात, इंग्रजीमध्ये ह्याला वेटीवर म्हणतात. तर हा जो गवत आहे हा अगदी एकदम चमत्कारिक मिरॅकल ग्रास आहे, कारण ह्याला व्हर्टिकली डीप रूट सिस्टीम आहे जी 4 फूट खाली जमिनीमध्ये जाते. तर वरून येणारं सगळं माती पाणी जे सगळं जे आहे थांबवण्याचं काम हे करतं. पाणी झिरपवण्याचं काम, माती थांबवण्याचं काम, आणि जे काही छोटे छोटे दगड खाली घरंगळून पडतात, खाली इकडे रस्ता आहे माथेरानचा, तिथे ऍक्सिडेंट्स होतात, तर असे दगड थांबवण्याचं काम सुद्धा वाळ्याची भिंत करते. सो अशा ह्या भिंती बघा स्टेप बाय स्टेप तुम्ही लावलेले आहेत. ह्याला आम्ही ना वाळ्याचे लाईव्ह कंट्रोल बंडिंग म्हणतो, म्हणजे एलसीबी तंत्रज्ञानाने मातीची धूप थांबवणं म्हणजे मृदा संधारण जलसंधारणाचं काम आपण ह्या माध्यमातून करतो. माती कशी तयार होते इथं मग? वणवा लागत नाही, कारण आम्ही असं एक रचना तयार केलेली आहे. वणवा लक्ष्मण रेषेपाशी येतो, ती लक्ष्मण रेषा क्रॉस करून पुढे जात नाही. तर आता हे सगळं हिरवगार वाढलेलं गवत आहे, ते आम्ही तणनाशकाच्या साहाय्याने त्याचे पट्टे मारतो डोंगरच्या साईडला बरोबर. डोंगराच्या बरोबर बाउंड्रीनी त्याचे उभे आणि आडवे असे ग्रीड तयार करतो, जेणेकरून ते गवत आता हिरवगार आहे, रसरशीत आहे, जमिनीत पाणी आहे, हवेत पाणी आहे, सगळं ते मरायला आणि कुजायला अतिशय अचूक स्थिती आहे त्या टायमाला. हा बायोमास जो आहे हा निसर्गाने तयार केलेला आहे. हा जागेला मेला कुजला तर त्याची माती तयार होते. तो माती तयार व्हायला आपण म्हणतो ना 1000 वर्ष लागतात. ते तणनाशक मारलेलं नाही. हे मागच्या वर्षीचं गवत आहे, हे बघा पूर्णपणे प्रोटेक्ट राहिलं आपल्या तंत्रामुळे. वणव्यामध्ये हे जळालं नाही आणि त्याची लाईफ सायकल पूर्ण होते. आता हे हळूहळू मरतंय कुसतंय. आणि ह्याच्या खाली तुम्हाला दिसेल की आता इथे ही गांडुळांनी बघा काय केलंय. बरोबर केवढा वर्मी कंपोस्टच्या प्रोजेक्टला पण एवढा मोठा होत नाही तेवढा मोठा मित्रांनो इथं झालाय. इथे आपण हा बिना खर्चाने आणलेला आहे. तो इथे मातीची सूक्ष्म मशागत करतोय आणि तो पोकळ निर्माण करतोय, आणि हा सुद्धा इथे माती सुपीक करण्याचं काम करतोय. हा सगळा जो बायोमास आहे हा जागेला मेला कुजला की माती आपोआप 6 महिन्यात तयार होते. माती तयार व्हायला 1000 वर्ष थांबायची गरज नाही. मराठीमध्ये एक छान म्हण आहे, असतील शीते तर जमतील भूते. शीत म्हणजे खाद्य आणि भूत म्हणजे जीव. ह्यांना खायला हा बायोमास डिकम्पोस्टिंग ऑर्गॅनिक मॅटर हा मिळाला, सेंद्रिय पदार्थ, गांडूळ आली. आणि सगळ्यात महत्वाचं की पॅचेस तयार केलेले आहेत हे वेटीवर लावून. जवळजवळ किती वर्ष झाली तर लावून? आता वेटीवर आम्ही लावून झाली 4 वर्ष झाली. बापरे. मित्रांनो मी आता आहे रायगड जिल्ह्यामध्ये नेरळच्या शेजारी हा डोंगर आहे. माथेरानचा समोर तुम्हाला डोंगर दिसतोय, त्याचाच हा छोटा भाऊ आहे. तर मित्रांनो शेअर करायला विसरू नका.